ठाणे महापालिकेत भाजप विरुद्ध शिंदे गटाचा संघर्ष पाहायला मिळतोय। सत्तेत मित्र पण मैदानात प्रतिस्पर्धी। ठाण्यात नेमकं काय सुरू आहे? ठाणे महापालिका ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला मानली जाते। निवडणुकीत शिंदे गटाने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर सत्ता स्थापन झाली। भाजपही युतीत सहभागी झाला, पण सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यातच सहकार्यांपेक्षा संघर्ष जास्त दिसू लागला आहे। निधी वाटप, प्रकल्पातील कथित गैरव्यवहार, प्रशासनावर नियंत्रण आणि आगामी निवडणुकातील राजकीय वर्चस्व या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये थंड युद्ध सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहूयात। 2560 कोटींच्या निधीवरून भाजपचा थेट सवाल, शिंदे गटाकडे सत्ता पण प्रशासनावर प्रभाव भाजपचा। सभागृहातच भाजप शिंदे नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी। मेट्रो, मलनिस्सारण आणि विकास कामांवरून वाढलेला तणाव। आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी स्वबळ राजकारणाची चाहूल। नेमकी या संघर्षाची सुरुवात कशी झाली? तर मुळात ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाने 131 पैकी 75 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले। तरीही भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली। पण सुरुवातीपासूनच भाजपने आम्ही सत्तेत असलो तरी चौकीदारीची भूमिका बजावू असा आक्रमक पवित्रा घेतला। भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखारे यांनी प्रशासनावर सतत दबाव वाढवण्यास सुरुवात केली। यामुळे ठाण्यात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली। सत्ता शिंदे गटाची, पण आक्रमक विरोधकाची भूमिका भाजपची। 2560 कोटींचा मुद्दा इतका मोठा का ठरला? गेल्या 3 वर्षापासून प्रशासकीय काळात ठाणे महापालिकेला नगर विकास विभागामार्फत तब्बल 2560 कोटी रुपयांची निधी देण्यात आला होता। हा निधी तत्कालीन नगर विकास मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळाला होता। पण भाजपने आरोप केला की निधीचा योग्य वापर झाला नाही, काही कामे कागदावरच राहिली। निवडक नगरसेवक आणि शाखा प्रमुखांना निधी देण्यात आला। गटार, पायवाटा आणि स्थानिक कामांमध्ये मोठा गैरव्यवहार देखील झाला। भाजप नगरसेवकांनी या निधीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली, म्हणजेच प्रत्येक रुपया कुठे खर्च झाला याचा सार्वजनिक लेखाजोखा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली। हा मुद्दा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो, कारण हा निधी थेट शिंदे यांच्या नेतृत्वाशी जोडला जातो। सभागृहातही वाढलेला तणाव। पालिकेच्या पहिल्याच सभेत भाजपने निधी खर्चाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाले। दुसऱ्या सभेतही विविध ठरावांवरून वातावरण तापले। विशेष म्हणजे भाजप नगरसेवक एकत्रित आणि संघटित दिसत आहेत। शिंदे गटात मात्र अंतर्गत समन्वयाचा अभाव दिसतो। अनेक नगरसेवक स्वतंत्र भूमिका घेताना दिसत आहेत। यामुळे पालिकेवर सत्ता असूनही शिंदे गटाची प्रशासकीय पकड कमी होत चालली आहे अशी चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे। मेट्रो आणि विकास कामांवरून संघर्ष देखील सुरू आहे। ठाण्यातील रिंग मेट्रो प्रकल्प हा आणखी एक मोठा वादाचा विषय ठरत आहे। स्थानिक नागरिक आणि अनेक राजकीय गटांनी या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे। यातील मुख्य आक्षेप असे की मेट्रो स्थानके रस्त्यांच्या मधोमध प्रस्तावित आहेत। वाहतूक कोंडी वाढण्याची देखील भीती आहे। सुमारे 3000 झाडांची कत्तल। प्रकल्प नियोजनात पारदर्शकतेचा अभाव आहे। भाजप नेते या प्रकल्पामधील त्रुटींवर वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत, तर शिंदे गट प्रशासनाच्या बाजूने उभे असल्याचे दिसते। यामुळे विकास कामे आता राजकीय श्रेय आणि जबाबदारी ढकलण्याचा खेळ बनल्याची टीका होत आहे। भाजपची पुढची रणनीती काय असू शकते? राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप सध्या 2 गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे। पहिली, ठाण्यात स्वतंत्र ताकद निर्माण करणे। ठाणे हा परंपरेने शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, पण भाजप आता येथे स्वतःचा स्वतंत्र मतदार वर्ग मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे। तर दुसरा मुद्दा असा, भ्रष्टाचाराविरोधी प्रतिमा तयार करणे। पालिकेतील निधी, कचरा व्यवस्थापन, वाहतूक, मलनिस्सारण यासारख्या प्रश्नांवर सतत आवाज उठवून भाजप स्वतःला निगराणी करणारा पक्ष म्हणून सादर करत आहे। शिंदे गटासाठी धोका कुठे आहे? शिंदे गटासाठी सर्वात मोठा धोका म्हणजे अंतर्गत गटबाजी, स्थानिक नागरिकांमधील नाराजी, भाजपचा वाढता प्रभाव, प्रशासनावरील कमी होत चाललेली पकड। ठाणे हे केवळ महापालिका नाही, तर शिंदे यांच्या राजकीय प्रतिमेचे केंद्र मानले जाते।
त्यामुळे येथे कमकुवतपणा दिसल्यास त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावरही होऊ शकते. आता पुढे काय होऊ शकतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका जसे जसे जवळ येईल तसे तसे हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी मैदानात स्पर्धक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ठाण्यातील हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जातोय, कारण हा शिंदे गटाच्या भविष्यासाठी लिटमस टेस्ट आहे. म्हणजेच समस्येचे मूल्यमापन करण्यासाठी एक जलद निर्णायक पद्धत अवलंबण्याची गरज आहे. भाजपचा शहरी महाराष्ट्रातील विस्तार इथून ठरू शकतो. महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर याचा परिणाम होऊ शकतो. एकूणच ठाणे महापालिका आता केवळ विकासाचे केंद्र राहिले नाही, तर ती महाराष्ट्रातील पुढच्या राजकीय संघर्षाची प्रयोगशाळा बनत चालली आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. अशाच रोखठोक चर्चांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.